Dear friends, next article is history of photosynthesis. Experiments related with photosynthesis. Variegated leaf experiment. Take a variegated leaf or leaf partially covered with black paper. Black paper न कव्हर केलेलं लीफ घ्या, परंतु लाईटला थोडस एक्सपोज झालेलं असं लीफ घ्या. The test the leaves for starch. It shows photosynthesis occurs only in green part of leaves in presence of light. हे लीफ घेतलेलं आहे. या लीफ मध्ये काही एरियावरती आपण काय केलंय, ब्लॅक पेपर कोट केलाय, कव्हर केलाय आणि काही एरियावरती लाईट पडू दिली आहे. जेवढा एरिया लाईटला एक्सपोज झाला तेवढ्या एरियामध्ये स्टारच्या फॉर्म मध्ये फूड बनलेलं आहे असं यातून आपल्या लक्षात येतं. सो photosynthesis takes place in illuminated part of leaf. यावरून photosynthesis takes place in presence of light असं प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर हाफ लीफ एक्सपेरिमेंट. द पार्ट ऑफ लीफ enclosed in test tube containing KOH soaked cotton which absorbs CO2. KOH CO2 absorb करणार. इथं टेस्ट ट्यूब मध्ये KOH घेतलं आणि त्याच्यामध्ये लीफ ठेवलेलं आहे. The other half part is exposed to air. निम्मा भाग इथं पाहिलं तर एअरला एक्सपोज केलाय आणि लीफचा निम्मा पार्ट एक ट्यूब घेतली आणि त्याच्यामध्ये KOHचं सोल्युशन घेतलं आणि त्याच्यामध्ये हा एन्क्लोज केलेला आहे. काय मिळालं यामधून बघा. जो पार्ट एअर मध्ये एक्सपोज केला, लाईटला एक्सपोज केलेला आहे, त्या पार्ट मध्ये स्टार्च शुगर बनलेली आढळली आणि ज्या पार्ट मध्ये जो पार्ट या ट्यूब मध्ये KOH सोल्युशन असलेल्या ट्यूब मध्ये इन्सर्ट करून ठेवला त्या पार्ट मध्ये स्टार्च बनला नाही. याचा अर्थ लाईट तर फोटोसिंथेसिस साठी पाहिजेच पाहिजे, परंतु लाईट बरोबर CO2 सुद्धा फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस साठी पाहिजे. पहा, टेस्ट द लीफ फॉर प्रेझेन्स ऑफ स्टार्च. एक्सपोज्ड पार्ट शोज पॉझिटिव्ह फॉर स्टार्च अँड पोर्शन इन द ट्यूब शोज निगेटिव्ह for starch. This proves that CO2 is required for photosynthesis. सिंपल एक्सपेरिमेंट केले गेले. त्यानंतर NCERT मध्ये दिलेला एक्सपेरिमेंट प्रिस्ले या सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केले and he proved that role of air in growth of green plants. He discovered oxygen in 1774. त्यांनी काय काय केलं, बेल जार एक्सपेरिमेंट केला आणि या बेल जार एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं बघा. एक मेणबत्ती, पेटवलेली मेणबत्ती आणि त्यामध्ये एक उंदीर आणि तो जार क्लोज करून ठेवला.
आणि काही वेळानंतर पाहिलं तर उंदीर मेला आणि मेणबत्ती विझली. असं का झालं? आपल्याला माहिती आहे की मेणबत्ती तेवत राहण्यासाठी पण ऑक्सिजन पाहिजे आणि उंदराला जगण्यासाठी पण ऑक्सिजन पाहिजे. अशा प्रकारे एअरचं महत्व फोटोसिंथेसिस मध्ये फार मोठं आहे, हे प्रिस्ले यांनी प्रूव्ह केलं. दुसरा एक्सपेरिमेंट केला. त्यामध्ये त्यांनी काय केलं, एक प्लांट घेतलं, ते त्या जारमध्ये प्लांट ठेवलं, उंदीर आणि मेणबत्ती पेटवलेली तर ठेवलीच. आता मात्र मेणबत्ती पण पेटलेली तशीच राहिली, उंदीर जिवंत राहिला आणि प्लांटही व्यवस्थित राहिलं. याचा अर्थ असा, या प्लांटनी फोटोसिंथेसिस प्रोसेस केली, त्यामध्ये फ्री मॉलिक्युलर O2 बाहेर पडला आणि ऑक्सिजन असल्यामुळं उंदीरही जगला आणि मेणबत्ती पेटलेली राहिली. आणि यावरून हेच कन्क्लुजन आपल्याला काढता येतं. हा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ही प्लेस्ड मिंट प्लांट इन बेल जार, ते आपण सांगितलेलंच आहे. ही हायपोथेसिस मांडली त्याने. प्लांट रिस्टोर द एअर whatever breathing of animals, प्लांट हवा बाहेर रिलीज करतात आणि त्या हवेचा उपयोग ॲनिमल आपल्या ब्रीदिंग साठी करतात. अँड बर्निंग कॅन्डल रिमूव्ह. ठीक आहे. त्यानंतर जॉन इंजनहाऊस 1730 to 1799, जॉन इंजनहाऊस यांनी एक्सपेरिमेंट केला. काय एक्सपेरिमेंट केला? ही कंडक्टेड सेम एक्सपेरिमेंट बाय प्लेसिंग वन्स इन द डार्क अँड वन्स इन द सनलाइट. सेम मगाचा एक्सपेरिमेंट यांनी रिपीट केलाय, फक्त एक एक्सपेरिमेंटचा सेटअप जो आहे तो डार्क मध्ये ठेवला आणि दुसरा सेटअप जो आहे तो लाईट मध्ये ठेवला. And he showed that sunlight is essential for purifying air. म्हणजे प्युरिफाइंग ऑफ एअर साठी सनलाइट सुद्धा आवश्यक आहे, हे या इंजनहाऊस यांनी प्रूव्ह करून दाखवलं. He repeated experiments with the aquatic plant showed that bright sunlight, small bubbles were found around the green parts while in dark they do not found. Later he identified these bubbles of oxygen. त्यांनी काय केलं, इथं एक्सपेरिमेंट केला aquatic plant घेऊन आणि लाईट मध्ये ठेवलेलं हे ॲपॅरेटस पाहिलं तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे बबल्स त्याला मिळाले. त्यामुळं त्यांनी ह्या कन्सेप्ट मांडला, कन्क्लुजन काढलं, लाईट इज इसेन्शियल फॉर प्युरिफाइंग द एअर. इंजनहाऊस यांनी कन्क्लुजन काढलं. त्यानंतर ज्युलियस वॉन सच 1854, he proved that glucose is produced when plants grow and it is usually stored as in the form of starch. त्यांनी हे प्रूव्ह केलं की फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये ग्लुकोज तयार होतो आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन नंतर स्टार्च मध्ये होतं आणि स्टार्च स्टोअर केला जातो. Chlorophyll is located in special bodies or chloroplast. Chlorophylls नावाचे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत, they are located in chloroplast. Glucose is made in green parts of the plant.
हे त्यांनी प्रूव्ह केलं. त्यानंतर T.W. एंगलमॅन 1843 to 1909. He split the light using prism. त्यांनी काय केलं? प्रिझमचा वापर केला. प्रिझम वापरला, त्यामुळं लाईट स्प्लिट केली. आणि स्प्लिट केल्यानंतर इथं क्लॅडोफोरा नावाची अल्गी घेतलेली आहे. हा प्रिझम घेतला, या प्रिझमवर लाईट पडल्यामुळं प्रिझमची लाईट काय झाली? स्प्लिट झाली आणि एक विजिबल स्पेक्ट्रम बनला. 7 वेगळे कलर वेगळे दिसतात इथं. आणि ही सप्तरंगी लाईट या क्लॅडोपोरा नावाच्या अल्गीवर पाडली. आणि त्याच्यामध्ये एरोबिक बॅक्टेरिया पण ऍड केला त्यांनी. ग्रीन अल्गी क्लॅडोपोरा याचं कल्चर घेतलं आणि त्यामध्ये त्यांना एक ऑब्झर्वेशन या एंगलमनला मिळालं. काय? एरोबिक बॅक्टेरिया गेट accumulated in ब्ल्यू कलर ऑफ लाईट. इथं ब्ल्यू कलरची लाईट ज्या ठिकाणी दिली तिथं मोठ्या प्रमाणावरती एरोबिक बॅक्टेरिया अक्युमुलेट झालेले आहेत. आणि दुसरीकडं रेड कलरची लाईट ज्या ठिकाणी दिली त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती एरोबिक बॅक्टेरिया अक्युमुलेट झालेल्या आढळून आल्या. यावरून he observed that bacteria accumulated mainly in the region of blue and red light of split spectrum. He was first to describe the action spectrum. याचा अर्थ maximum photosynthesis takes place in blue and red color of light. हा ऍक्शन स्पेक्ट्रम पहिला यांनी मांडला. इट रिझेंबल द ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी. ऍक्शन स्पेक्ट्रम यांनी मांडला एंगलमॅन यांनी. देन बाय द मिडल ऑफ 19th century it is discovered that plant use light energy to make carbohydrate from CO2 and water. प्लांटला फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी CO2 लागतो, वॉटर सुद्धा रॉ मटेरियल लागतं आणि लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी किंवा फूड मध्ये केलं जातं. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये O2 बाहेर पडतो. हे 19th century मध्ये आता आपल्याला क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर कॉर्नेलियस व्हॅन नायल यांनी एक मायक्रोबायोलॉजिस्ट होता. त्यांनी एक्सपेरिमेंट केला. पर्पल आणि ग्रीन सल्फर बॅक्टेरिया मध्ये एक्सपेरिमेंट केला. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया हे पहिले फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहेत अर्थवरती. त्यांच्यामध्ये नॉन ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस फॉलो केली जाते. He demonstrated that photosynthesis is light dependent reaction in which hydrogen from suitable oxidable compound reduces to CO2 into carbohydrate. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये सुटेबल अशा रिएक्शन मध्ये हायड्रोजन डोनेट केले जातात
आणि हायड्रोजन काय करतो? हायड्रोजन CO2चं रिडक्शन शुगरमध्ये करतो आणि सुटेबल अशा सोर्सपासून हायड्रोजन रिलीज होतात. आणि हे त्यांनी प्रूव्ह केलं. आता ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आणि पर्पल सल्फर बॅक्टेरियामध्ये जर पाहिलं तर हायड्रोजनचा सोर्स आहे H2S instead of H2O. He proved that H2S must be splitted during the process of photosynthesis and it is a source of hydrogen in green sulfur bacteria, purple sulfur bacteria. याचाच अर्थ असा, water is raw material used in photosynthesis of higher organisms and water must be splitted and it is a source of hydrogen in higher plants for reduction of CO2 into carbohydrate. जर या ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरियामध्ये H2S हा जर सोर्स असेल हायड्रोजनचा, तर हायर प्लॅंटमध्ये मात्र वॉटरचं स्प्लिटिंग होत असलं पाहिजे आणि हायड्रोजन्स वेगळे होत असले पाहिजेत आणि ते हायड्रोजन्स जे आहेत ते CO2चं रिडक्शन शुगरमध्ये होण्यासाठी वापरले आणि त्याचबरोबर प्री मॉलिक्युलर O2 सुद्धा त्या ठिकाणी बनला फोटोलिसिस ऑफ वॉटरच्या प्रोसेसमध्ये. त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह टेक्निकचा वापर करून हे प्रूव्ह केलं.